केजी केमिस्ट्री अकॅडमी. आज आपल्याला घ्यायचे आहे रिॲक्शन ऑफ फिनॉल, म्हणजेच फिनॉलसोबत रिॲक्शन करायची आहे. चला तर पहिली घेऊ आपण. जसं मी घेतला फिनॉल. फिनॉलमध्ये काय होतो, बेन्झीनला OH, त्याला काय म्हणतो फिनॉल. फिनॉलची रिॲक्शन केली आपण ब्रोमीन सोबत. कुणासोबत केली, ब्रोमीन सोबत. आता त्याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर काय असतात, EH. इच्छा H आणि इच्छा OH म्हणून काय करेल, H रिमूव्ह करेल, बरोबर. तर आपल्याला किती कंपाऊंड बनावे लागतील, 2. एक बनेल तुमच्या पॅरा पोझिशनवर आणि एक पुढे बनेल ऑर्थो पोझिशनवर. एक OH ॲज इट इज प्लस इथे हा OH ॲज इट इज. बघ काय केलं आपण, हे जो 2 म्हणजे फिनॉलचे रिंग्स किती काढले आपण, 2. इथे किती पाहिजे, 2 टाइम्स. किती पाहिजे, 2 टाइम्स. 2 टाइम्स बनवली. इथून H आणि इथून H निघले, पण आपले ब्रोमीन किती पाहिजे, मग 4 पाहिजे. एक H एक Br सोबत निघून जाईल, एक H एक Br सोबत निघून जाईल, म्हणजे हे किती पाहिजे, 2 टाइम्स. आणि इथं पाहिजे तुमचा सल्फर डाय सल्फेट, म्हणजे डाय सल्फेट कार्बन पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, हा आपल्याला पाहिजे. काय करेल, जर इथून H काढला, ऑर्थो पोझिशनवरून H काढला, तर Br कुठे लागेल, ऑर्थो पोझिशनवर. आणि जर पॅरा पोझिशनवरून H काढला, तर Br कुठे लागेल, पॅरा पोझिशनवर. प्लस काय निघेल, 2 टाइम्स HBr. प्लस काय निघेल, 2 टाइम्स HBr. म्हणजे याचं नाव काय होईल, हा फंक्शन तुमच्या ऑर्थो पोझिशनवर आहे म्हणून ब्रोमीन, तर ऑर्थो ब्रोमो. आणि काय आहे, फिनॉल. ऑर्थो ब्रोमो फिनॉल. याचं नाव घ्यायचं आहे तर फंक्शन तुमच्या जस्ट अपोजिट आहे, त्याला काय म्हणतो, पॅरा ब्रोमो फिनॉल. त्याला काय म्हणतो, पॅरा ब्रोमो फिनॉल. आणि हा काय आहे आपला फिनॉल, त्याला काय म्हणतो, फिनॉल. आणि हिला म्हणतात हॅलोजिनेशन रिएक्शन. हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल म्हणजेच काय होत आहे, हॅलोजनचे ॲडिशन करत आहे. बघा, हॅलोजन हा क्लोरीन ब्रोमीन आयोडीन म्हणून ते घेऊ शकतो. इथे काय घेतलं, Br घेतले, तर ॲडिशन करत आपण फिनॉलवर, म्हणजे ब्रोमीनचे ॲडिशन केलं म्हणून याला म्हणतात हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. याच्यामध्ये एक रिॲक्शन आहे, जसं फिनॉल घेतले तर प्रश्न विचारला तुम्हाला, फिनॉलची रिॲक्शन जर तुम्ही ब्रोमीन वॉटर सोबत केली, कोणासोबत केले, ब्रोमीन आणि यावर असतो वॉटर, याला म्हणतात ब्रोमीन वॉटर. तर हा काय करतो, हा घेतो जो आपले हे आहे, इथे आपल्या इथं काय लागलं आहे, हायड्रोजन. इथे प्रत्येक ठिकाणी काय आहे, इथे H आहे, इथं पण H आहे, इथे पण काय आहे, H आहे, प्रत्येक ठिकाणी H आहे. तर हा दोन्ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचे काय काढतो, H, आणि काय ऍड करतो, Br. म्हणजे काय करतो, हा OH ॲज इट इज. आणि हा काय करतो बघा, इथून H काढला तर इथे काय लावेल, Br. इथून H काढला तर इथे काय लावेल, Br. आणि इथे पण काय लावेल, Br. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा दोन्ही पोझिशनवर काय लावत आहे, तुमचा ब्रोमीन लावत आहे. हा आपला फिनॉल, हा काय आहे, फिनॉल. आणि हा काय बनवत आहे, जर याला आपण नंबरिंग दिली, त्याचं नाव येतो 2, 4, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. 2 वर एक ब्रोमीन, 6 वर, 4 वर ब्रोमीन आणि 6 वर किती आहे, 3 म्हणून ट्राय. 4 3 आहे ब्रोमीन म्हणून ब्रोमो. आणि काय आहे, फिनॉल. तर नावाला 6 ब्रोमो फिनॉल. जर विचारलं फिनॉल रिॲक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर, देन तुम्हाला हा वाला कंपाऊंड काढायचा आहे. आणि ब्रोमीन किती वापरले आहेत तुम्ही, 3 हायड्रोजन सोबत 3 Br निघून जातील, म्हणजे काय बनवतील, HBr. किती निघतील, 3. म्हणजे आपल्याकडे ब्रोमीन किती पाहिजे, 6, म्हणजे इथे किती पाहिजे, 3. म्हणजे 6 हे 3 आणि हे 3. अशी आपल्याला रिॲक्शन घ्यायची. दुसरी आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. सेकंड काय आहे, नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन ऑफ फिनॉलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फिनॉल घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, फिनॉल. बेन्झीनला काय लावायचं आहे, OH. काय लिहिणार, फिनॉल. तर नायट्रेशन म्हणजे नायट्रो ग्रुप ऍड करायचा आहे. इथं लिहू शकतो HNO3.
हे लिहिलं HNO3. आता याला कसं लिहू शकतो आपण HONO3. बघा हायड्रोजन किती आहे 1, ऑक्सिजन किती आहे 3, तर 2 आणि 1 3 हायड्रोजन आहे. याला असं लिहिलं. हा काय करतो बघा ॲज युजल काय करेल ना इथं काय राहतो आपली ऑर्थो, ही पण आपली ऑर्थोच आहे आणि ही काय आहे पॅरा. इथून एक H आणि इथून एक OH काय करेल H2. इथून एक H इथून एक OH काय करेल H2. दोन H2 रिमूव्ह करेल म्हणजे इथं लिहिताना किती लावले 2 टाइम्स. तर लावले 2 टाइम्स. चला किती रिंग्स काढू 2. फिनॉल ॲज इट इज प्लस इथे पण फिनॉल ॲज इट इज. बरोबर फिनॉल ॲज इट इज. आता इथून वॉटर रिमूव्ह झाला OH, इथून H काय रिमूव्ह झाला वॉटर. मग काय झालं आपल्याकडे इथे NO2. हा पुढे लागेल जिथून H निघाला तिथे NO2 आणि इथून H निघाला म्हणजे इथे लागला NO2. एक कुठे लागला पॅरा पोझिशनवर, एक कुठे लागला ऑर्थो पोझिशनवर. म्हणजे त्याला लिहायचं हे आहे आपलं फिनॉल आणि हे काय आहे आपलं ऑर्थो पोझिशनवर काय लागलं नायट्रो. तर याला लिहू ऑर्थो नायट्रो फिनॉल. याला लिहू ऑर्थो नायट्रो फिनॉल आणि इथे लिहू शकतो पॅरा नायट्रो फिनॉल. लिहू शकतो पॅरा नायट्रो फिनॉल. म्हणजे जर आपल्याला विचारलं नायट्रेशन ऑफ फिनॉल can you when phenol reacts with nitric acid, त्याला काय म्हणतात नायट्रिक ऍसिड. when phenol reacts with nitric acid then orthonitrophenol and paranitrophenol are formed. हे दोन कंपाऊंड आपल्याला काय करून राहिले भेटून राहिले म्हणून आपण असं लिहू शकतो. आणि लास्ट आहे नंबर 3 सल्फोनेशन ऑफ फिनॉल. सल्फोनेशन of phenol. Sulfonation of phenol म्हणजे addition of sulfur group. काय addition of sulfur group. चलो तो पहिले काय करू आपण phenol. phenol OH. याची रिएक्शन कसं करू कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4 म्हणजे सल्फ्यूरिक ऍसिड. याला कसं लिहू शकतो आपण HOSO3H. बघा हायड्रोजन किती आहे 2, हा 1 आणि हा 1 किती झाले 2. सल्फर किती आहे 1, हायड्रोजन ऑक्सिजन किती आहे 4, 3 आणि 1 4 झाले. तर आपल्याकडे इथं पण काय करू आपण एक काढू ऑर्थो पोझिशनवर आणि एक काय काढू पॅरा पोझिशनवर. पण याच्यामध्ये 2 केस आहेत. याच्यामध्ये काय आहे 2 केस. म्हणजेच इथं टेम्परेचरचा इफेक्ट करते. कशाचा टेम्परेचर. जर आपला टेम्परेचर असेल 293 केल्विन आणि जर आपला टेम्परेचर असेल 373 केल्विन, या दोघांमध्ये फरक आहे. जर 293 केल्विन असेल तर हा पॅरा पोझिशनवरचा H काढणार नाही, तर हा ऑर्थो पोझिशनवरचा H काढतो. म्हणजे काय म्हणून इथं बेन्झीन ॲज इट इज, बेन्झीनचा OH ॲज इट इज. बरोबर. आणि इथून H काढून इथे काय लागेल SO3 काय करेल SO3. आता SO3H कुठून आला हा H आणि हा OH रिमूव्ह होईल. मग काय राहिला SO3H हा पुढे लागेल आणि इथे बनवतो पॅरा. आणि हा तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं होतं. इथं आहे OH आणि इथं काय लागेल SO3H काय लागेल SO3H. म्हणजे इथं जर 293 केल्विन टेम्परेचर असेल तर ऑर्थोवाला प्रोडक्ट बनेल आणि जर 373 वाला टेम्परेचर असेल तर काय बनेल पॅरा पोझिशन वाला बनेल. म्हणजे तिथं हे किती लिहायला लागेल आपल्याला 2 टाइम्स. कारण आपली बेन्झीन पण किती बनली 2 ला आणि हे पण किती टाइम्स 2 टाइम्स. 2 टाइम्स. अशा प्रकारे आपल्याला रिॲक्शन घ्यायच्या होत्या कुणाच्या फिनॉलच्या. आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. बाकी नेक्स्ट क्लासला बघू.